अहो काय दिलेले पैसे द्या मला 2000. ते खर्च झाले. असे कसे खर्च झाले? काल मित्रांच्या पार्टीमध्ये बसलेलो, त्यांचं बिल मागवलं. ते ना तुमचं दरवेळचं असतं म्हणून तुम्हाला पैसे देत नाही मी. ऐकून तरी घे. काय नाही ऐकायचं मला. काय झालं, आमच्या मित्रांमध्ये पैज लागली होती की ज्याची बायको सगळ्यात सुंदर आहे त्याच्या नवऱ्याने पैसे द्यायचे. मग आम्ही सगळ्यांच्या टेबलवरती फोन ठेवले, त्याच्यावरती बायकांचे वॉलपेपर होते. मग काय त्याच्यामध्ये तूच सगळ्यात सुंदर तूच, त्यामुळे मला द्यावे लागले. अगं सपना, हा तुला माहित आहे का माझ्या बकरीनं अंड दिले. बकरी कधी अंड देते का? डोक्यावर पडलीस का? अगं माझ्या कोंबडीचंच नाव बकरी आहे. जातीस का इथून? त्या कोंबडीच्या अंड्यासारखं फ्राय करून तुला मी. आता काय चुकीचं बोलले मी? माझ्या कोंबडीचं नाव बकरी आहे तर काय करू मी? काय सुनी, आजकाल तू लय उलट उलट बोललेस. त्याच्यात काय एवढं, उद्या पण बोलणार आणि परवा पण बोलणार. ओढणी ओढ के नाचो ओढणी. माझ्या नवऱ्याला कळल्यावर लई मारेल तुला. हे घे, त्यापेक्षा तुला मीच देते. समाधान होईपर्यंत नाच. नाचून समाधान झाल्यावर परत आणून दे. ओ महाराज, काय एवढा विचार करत बसलाय? अगं किती दिवस झालं आपल्या मेहुणी आली नाही घरी. हीच गोष्ट माझ्या लय लागली जिवारी. ओ मेहुणी लवर, घरात भाजी टाकायला मीठ नाही, घरात भाकरीला पीठ नाही, त्याचा विचार करा. येऊन जाऊन नुसता मेहुणी मेहुणी. अगं आज ना उद्या मिळेल खायला भाकर, पण मेहुणी एवढी गोड आहे ना, तिच्या पुढे फिकी पडती साखर. मग जावा चाटत बसा साखरलाच. अगं माझ्या आयुष्यात मेहुणी जर आली तर आयुष्य साखरेपेक्षा गोड होईल ग. आता खावा चांगलीच भाकर. घरातली काम आटपून मोबाईल तासन तास घेऊन बसल्यावर ती मोबाईल सुद्धा म्हणत असल, सोडकी बाई आता तरी मला. मग काय विचार केलीस लग्नाचा? माझे पप्पा खूप श्रीमंत आहेत. मग मला सांग, तू खूप कमवायला पाहिजे. तू आहेस ना श्रीमंत? ए मी नुसता श्रीमंत नाही, खानदानी श्रीमंत आहे, खानदानी. बघितलीस का, भाऊ आहे माझा भाऊ. फक्त पावशेर भेंडी आणायला चाललाय, भेंडी. लेकिन एक सेकंड. हे पॅक कर बाई. किती झाले बाई? 1000 रुपये झाले. इतके महाग कपडे? महाग नाही, तू गरीब आहेस. बोलले पाहिजे 1000 रुपयाचे 4 पॅन्ट. तुम्हाला काय सांगू बाई, माझा नवरा एवढं चांगला आहे, मला लई सुखात ठेवलंय बघ. बाई माझा नवरा लय चांगला आहे, एक गला सुद्धा उचलून देत नाही. तुम्ही ग बस आहे तर काहीच नाही. अगं माझा नवरा एवढा देवगुणाचा आहे, गल्लीतल्या बायकांकडे साधं डोळं वर करून बघत नाही. एवढा चांगला नवरा आहे बघ माझा, साधा भोळा. शुभांगी वहिनी, तुमचा नवरा आमच्या शेजारच्या पिंकी संग पळून गेला. अरे वा, लग्न झाला? हो झालं ना. कुठं असते आता? इथं सावडीत. सावडीला? हा छान छान छान. ये ना मग घरी कधीतरी. हा कर ना फोन, नवरा नसल्या घरी.